स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाणे शहरातील काँग्रेसचे मनोज शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गट पक्षात प्रवेश केला असताना त्या पाठोपाठ आता कळव्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाणे शहरात काँग्रेस पक्षाला खिंडार पडल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. कळवा पूर्व घोलाईनगर येथील काँग्रेसचे सामाजिक न्याय ठाणे शहर अध्यक्ष जगदीश गौरी हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह रविवारी वर्तकनगर येथील भाजप कार्यालयात दाखल झाले. भाजपचे कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रशांत तळवडेकर यांच्या पुढाकाराने आणि भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या उपस्थितीत जगदीश गौरी यांचा आणि काँग्रेसचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजप पक्षात प्रवेश झाला आहे. काँग्रेसमध्ये असताना आमची कुठलीही कामे होत नव्हती. काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला होता. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जगदीश गौरी यांनी यावेळी सांगितले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे असंघटित कामगार ठाणे शहर सचिव दिनेश शिळकर, सामाजिक न्याय विभाग ठाणे शहर सचिव संदीप सूर्यवंशी, सुशांत धुळप, वार्ड अध्यक्ष संतोष झिमल तसेच काँग्रेसचे इतर काही कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले, ठाणे सरचिटणीस मनोहर सुगदरे, मंडळ अध्यक्ष सुदर्शन साळवी, कार्यकारिणी सदस्य अरविंद कलवार, प्रभाग सदस्य गजानन परब, भाजप कामगार मोर्चा सचिव प्रशांत तळवडेकर, उत्तर भारतीय मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत यादव, दिव्यांग सेल सचिव अमीन मिश्रा, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक उबेरा, कळवा मंडळ अध्यक्ष भूषण म्हात्रे, कळवा मंडळ अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा नरेश गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. मी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. कारण काँग्रेसमध्ये एवढे वर्ष काम करत होतो आणि आज सगळ्या माझा जो एरिया आहे गोलाईनगर, हे कार्यकर्ते माझ्या वर्षानुवर्ष माझ्या बरोबर आहे. कामं होत नाही, पक्षामधले नेते फोन न उचलत, आम्ही जायचं कुठे. तर आमचे मित्र आहेत प्रशांत दादा आणि आमचे अजून मित्र आहेत श्रीकांत दादा आणि अमीन मिश्रा म्हणून. हे माझ्या मागे कितीच दिवस लागलेले की आपण भारतीय जनतामध्ये प्रवेश करूया आणि आपल्या इथे कामं होतील. नरेंद्र मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांचं काम चांगलं आहे आणि आम्ही बघत आलो आहे की BJPचं काम खूप चांगलं आहे आणि ते आम्हाला आवडलं म्हणून आम्ही BJPमध्ये प्रवेश केला. किती समर्थक तुमच्यावर आता भाजपमध्ये प्रवेश करतात? आता 100-150 कार्यकर्ते तुमच्या डोळ्यासमोरच आहेत. आणखी भरपूर आहेत. वेळ थोडा कमी असताना आम्ही घाईघाईत एवढे लोक आलो. काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रकृती ठीक नसल्याच्या कारणामुळे मागील काही दिवसांपासून त्यांच्या सातारा येथील दरेगावी गेले होते. काल सायंकाळी ते पुन्हा ठाण्यात परतले. त्यांच्या भेटीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. शिंदे गावी निघून गेल्याने महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या बैठकांच्या फेऱ्या होत नव्हत्या. काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी निघून गेले होते. त्यामुळे महायुतीतील चर्चेच्या फेऱ्या होऊ शकल्या नव्हत्या. रविवारी सायंकाळी ते हेलिकॉप्टरने पुन्हा ठाण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच ठाण्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंदे हे ठाण्यात परतल्याने आता राज्याच्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. तसेच महायुतीच्या बैठकांच्या फेऱ्या देखील सुरू होण्याची शक्यता आहे. महागड्या रुग्णालयात लाखो रुपये खर्च करून लहान शस्त्रक्रिया करायची ऐपत सर्वांची नसते. पण त्यावर मात करण्यासाठी लहान मुलांवर जोखमीची शस्त्रक्रिया करायची झाल्यास गरजू सध्या ठाणे सिव्हिल रुग्णालय गाठत आहेत. यानुसार रविवारी देखील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वयोगटातील 100 मुलामुलींच्या डोळ्यांची, रक्ताची गाठ, चिकटलेली बोट, हार्निया, फायमोसिस, मान, पोटाची गाठ आदी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या या एकाच दिवशी करण्याचा विक्रम ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी केला आहे. ठाणे शहरात अत्यंत महत्त्वाचे म्हणून ओळखले असलेले सिव्हिल रुग्णालय 1.5 वर्षापासून येथील वाघेश्वरी येथे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्यात आले. मात्र रुग्णांची आबाळ होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनाकडून घेतली जात आहे.
रुग्णालयात दर दिवशी सुमारे 600 ते 700 रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. काही वेळा या रुग्णांवर लहान मोठ्या शस्त्रक्रियाही केल्या जात आहेत. मात्र रविवारी लहान मुलांवर विविध शस्त्रक्रिया करण्याचा अनोखा कार्यक्रम पार पडला. ठाणे, पालघर जिल्ह्यातून आलेल्या मुलांची शारीरिक तपासणी करून सोप्या आणि अवघड अशा दोन्ही प्रकारच्या 100 शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली. बालकांच्या या नाजूक शस्त्रक्रिया करण्यासाठी 2 दिवस अगोदरच मुलांना घेऊन पालक सिव्हिल रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची संपूर्ण सोय रुग्णालयाने केली. KEM हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉक्टर संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली मुला-मुलींच्या हर्निया, चरबीची गाठ, डोळ्याचा तिरळेपणा, फाटलेले ओठ, हायड्रोलिसिस, फायमोसिस, चिकटलेली बोटे, रक्ताची गाठ, मूळव्याध अशा विविध शस्त्रक्रिया ठाणे सिव्हिल रुग्णालयात पार पडल्या. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी अतिशय धक्कादायक होते. स्वबळावर निवडणुकीत उतरलेल्या मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. अविनाश जाधव यांनी ठाण्यातून निवडणूक लढवली होती. त्यात अविनाश जाधव यांचा पराभव झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे दिला. परंतु राज ठाकरे यांनी तो स्वीकारला नाही. अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीची सविस्तर माहिती अविनाश जाधव यांनी दिली. ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. ठाणे आणि पालघर येथे मनसेला एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. याची नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला होता. मनसेचे पक्षाचे नेतेपद, नाविक सेनेचे अध्यक्षपद आणि तिसरे ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे अध्यक्षपद आहे. यातील फक्त ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पक्षाचा नेता मी होतोच. राजीनामा दिल्यावर राज ठाकरे यांनी बोलावले होते. ठाणे आणि पालघर जिल्ह्याची जबाबदारी तुझीच आहे. तूच या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करायचे आहे, असे आदेश राज ठाकरे यांनी दिलेत. आतापर्यंत राज ठाकरे यांनी जे आदेश दिले त्याचे पालन केले आणि आता आयुष्यात पुढेही राज ठाकरे यांनी दिलेल्या सर्व आदेशाचे पालन करणार आहे. राजीनामा वगैरे असे काही नसते. काम करत राहायचे असते. यश मिळायचे असेल तेव्हा मिळेल, असे राज ठाकरे यांनी मला सांगितले. राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून पुन्हा एकदा ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यात मनसे पुन्हा एकदा वाढवणार अशी प्रतिक्रिया जाधव यांनी दिली. दिव्यांग बांधवांसाठी दिला जाणारा निधी सन 2023 पासून ते 2025 पर्यंतच्या अद्याप मिळाल्या नसल्यामुळे आज 2 डिसेंबर रोजी दिव्यांग बांधवांनी ठाणे महापालिकेसमोर आंदोलन छेडले होते. तसेच भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद बनकर यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले. या निधी मिळाला नसल्यामुळे दिव्यांग बांधवांना अनेक मोठी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या दिव्यांगांची आर्थिक परिस्थितीही बिकट असल्याने गेले 2 वर्ष दिवाळी साजरी करू शकले नाहीत. यामुळे सन 2023-25 पर्यंतचा निधी सरसकट तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. तर या संदर्भात ठाणे महापालिकेचे उपायुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेतली असता त्यांनी लवकरात लवकर मागील 2 वर्षाची निधी प्राप्त करून देऊ असे आश्वासन दिव्यांग बांधवांना दिले. त्यानंतर या आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले. साठी महापालिकेत आलेलं आहे, काय आश्वासन मिळालं आहे नेमकं? त्याच्यामध्ये 2 वर्षापासून आमच्या दिव्यांग बांधवांचा निधी थकीत आहे. 23-24 आणि 24-25चा. तर आपला दिव्यांग बांधव जो अजून म्हणजे अक्षरशः आमच्या दिव्यांग बांधवांना निधी न मिळाल्यामुळे त्यांची दिवाळी उपाशी गेलेली आहे, दिवाळी कोरी गेलेली आहे. आणि वारंवार चौकशी करत असताना सुद्धा महानगरपालिका याच्यावर कोणताही विचार करत नाही आहे किंवा दिव्यांगांना निधी देण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली नाही आहे. आज आमच्या भारतीय जनता पार्टीचा मी ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद बनकर या माध्यमातून आम्ही एक आंदोलन घेतलेलं आहे महानगरपालिकेवर.
आता आमचं जे कमिटी आहे या संदर्भात आम्हाला बोलवलं होतं आणि उपायुक्त जे रोडे साहेब आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की 2 वर्षाचा निधी तुम्हाला आम्ही देणार आहोत आणि आता जस्ट त्यांचं पत्र वगैरे आम्हाला या संदर्भामध्ये मिळणार आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण युट्यूबवर पाहायला विसरू नका. धन्यवाद.